स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आज मी तुम्हाला सांगणार आहे, उद्याच्या दिवशी संकष्ट चतुर्थी 17 तारखेला शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे. तर शुक्रवारच्या दिवशी संकष्ट चतुर्थी आहे. तर आपल्याला खूप साधे सिंपल असे उपाय करायचे आहे. का करावे तर बघा, संकष्ट चतुर्थी वर्षातली पहिली संकष्ट चतुर्थी आलेली आहे आणि या संकष्टीला असं इच्छापूर्ती योग जोडून आलेला आहे. तर इच्छापूर्ती योगामध्ये आपण जर संकष्ट चतुर्थीच्या पहिल्या वर्षातली पहिल्या संकष्ट चतुर्थीला आपल्या मनातल्या इच्छा जर गणपती बाप्पांजवळ मागितल्या तर त्या नक्कीच पूर्ण होतात असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यामुळे आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हे संपूर्ण उपाय करायचे आहे. हे उपाय खूप साधे सिंपल आहे, नक्की करून बघा. कारण की ह्या उपायाने आपल्या जीवनातले संकटांचं दुःखांचं असं निवारण होतं. आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव नांदतं. त्यामुळे आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहतो, आपल्या परिवारासोबत राहतो. आलेल्या संकटांचं निवारण होतं. त्यासाठी गणपती बाप्पांची आराधना पहिलं केले जाते आणि त्यांचा पहिला स्थान, त्यांचा पहिला मान असतो. हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पाला अतिशय महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. आणि आपण गणपती बाप्पाला अतिशय खूप म्हणजे कुठल्याही शुभ कार्याला असो, लग्नाला असो, काहीतरी करायचं असलं तरी सुद्धा आपण गणपती बाप्पांचा अभिषेक करतो आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्यासोबत घेतो आणि मगच आपण कुठल्याही कार्याला सुरुवात करत असतो. तर ते कार्य हे असं का करतात तर आपले जे कार्य असतात ते निर्विघ्न पार पडावं त्याच्यासाठी गणपती बाप्पांची अगोदर आराधना केली जाते. त्याच्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी आपल्याला हे छोटे मोठे उपाय करायचे आहे. कारण की इच्छापूर्ती योग जोडून आलेला आहे. तर आपल्याला हे कार्य नक्कीच करायचे आहे. तर आपल्याला उपाय काय करायचे आहे, आता उद्याच्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी 17 तारखेला संकष्टी आहे. तर आपल्याला अगोदर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पांवर अभिषेक करायचा आहे. पंचामृताने करू शकतात तुम्ही, नाहीतर पाण्याने सुद्धा करू शकतात. गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे. नसेल तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणता येत तर युट्यूबवर लावायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे आणि ते तीर्थ आपल्या मुलांना, आपल्या घरातल्या आजारी व्यक्तींना द्यायचं आहे. याच्याने काय होईल तर त्यांचा आजार पण जाईल. मुलं चिडचिडपणा करत असेल निघून जाणार. मुलं अभ्यासामध्ये तीक्ष्ण होणार, त्यांची बुद्धी एकदम तीक्ष्ण होणार, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागणार. याच्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि ते जे तीर्थ आहे ते मुलांना प्यायला द्यायचं आहे. हा म्हणजे दर महिन्यातली जी संकष्ट चतुर्थी आहे त्या दिवशी त्यावेळेस आपल्याला हे जे उपाय आहे ते करायचे आहे. असं केल्याने गणपती बाप्पा आपले विघ्न तर हरतात पण आपल्या मनातल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतात. आता त्याच्यातलंच तुम्हाला पहिला उपाय सांगणार आहे. पहिला उपाय म्हणजे बघा, ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी दुर्वा उगवलेल्या असतात तर त्या दुर्वा तोडायच्या नाही. त्याच ठिकाणी 2 दुर्वा घ्यायच्या, गाठ मारायची आणि आपल्या मनातली इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आणि ती गाठ मारायची. हा उपाय केल्याने सुद्धा तुमच्या मनातली कामना पूर्ण होते. आणि दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, 21 दुर्वांची जुडी घ्यायची आहे. ते 21 दुर्वांची जुडीला हळदी कुंकू वरच्या साईडला लावायचं आहे, शेंड्याच्या साईडला. आणि गणपती बाप्पांना ती अर्पण करताना ओम विघ्नहर्ताय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. आणि मंत्र तुम्ही 21 वेळेस, 101 वेळेस असं सुद्धा म्हणू शकतात किंवा 11 वेळेस सुद्धा म्हणू शकतात. आणि ज्या वेळेस तुम्ही दुर्वा गणपती बाप्पाला अर्पण करणार तर दुर्वा कशी अर्पण करावी, जो शेंडाचा भाग असतो तो गणपती बाप्पांकडे करावा आणि तो गवचाचा भाग असतो तो खालच्या साईडला करावा. अशा प्रकारे आपल्याला 21 दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. त्याच्यातलंच तिसरा उपाय सांगणार आहे. हा उपाय तुम्हाला मंदिरात करायचा आहे. मंदिरामध्ये जाताना आपण संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांच्या मंदिरात जातो तर आपल्याला काय करायचं आहे, तिळाचा तेलाचा दिवा करायचा आहे. तिळाचा तेलाचा दिवा करून आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तो दिवा लावताना आपल्याला आपल्या मनातलं मागायचं आहे गणेशांजवळ आणि तो दिवा तिथं प्रज्वलित करायचा आहे. असं केल्याने सुद्धा तुमच्या मनातली कामना नक्कीच पूर्ण करणार. हा सुद्धा अतिशय प्रभावशाली उपाय आहे. आता त्याच्यातलं दुसरं सांगणार आहे. गणपती बाप्पांना अतिशय म्हणजे आपण बघा नैवेद्य कुठला अर्पण करतो, मोदक करतो, गुळ खोबरं करतो. पण हा संक्रांतीचा महिना चालू आहे आणि संक्रांतीच्या महिन्यामध्ये गणपती बाप्पांना जर आपण तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण केला तर गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहतो. सुख समृद्धी आपल्या घरामध्ये येते असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि गणपतीचा आशीर्वाद असल्याने आपल्या घरातले संकट विघ्न दूर होतात असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे. त्यामुळे आवर्जून आपल्याला संकष्टीच्या दिवशी तीळ आणि गुळाचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करायचंच आहे. भले तुम्ही मोदक केला तरी चालेल पण हा नैवेद्य अर्पण कराच. आता त्यातलं अजून तिसरं सांगणार आहे. बघा, आपल्या मनातली जर इच्छा
पूर्ण होत नसेल, खूप प्रयत्न करून सुद्धा तुमच्या कामना पूर्ण होत नसेल, भले मुलांचं लग्न असू दे, तुमचं नोकरी असू दे, तुमचं घराचं स्वप्न, काहीही तुमच्या मनातल्या ज्या इच्छा असतील त्या आपल्याला ह्या एक उपायाने सुद्धा पूर्ण होऊ शकतात. तर हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे. भरपूर जणांना याचा अनुभव आलेला आहे, तुम्हाला सुद्धा येऊ शकतो. तर आपल्याला काय करायचं आहे, हा उपाय जो आहे तो 120 दिवसपर्यंत आपल्याला करायचा आहे. 120 दिवस करायचा आहे. 21 वेळेस आपल्याला मंत्रपठण करायचं आहे. तुम्ही पहिल्याच दिवशी, ज्या दिवशी तुम्ही आता संकष्ट चतुर्थीपासून करू शकता किंवा मंगळवारपासून सुद्धा हा उपाय तुम्ही सुरू करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, ज्या दिवशी पहिला दिवस आहे त्या दिवशी मंदिरात जायचं, एक फूल न्यायचं आहे लाल कलरचं, नंतर दुर्वांची जुडी न्यायची आहे, एक सुपारी न्यायची आहे, डाळिंबाचं फूल न्यायचं आहे, डाळिंबाचं फळ न्यायचं आहे, एक नारळ न्यायचं आहे आणि 2 विड्याची पानं, 11 किंवा 21 रुपये दक्षिणा, असं संपूर्ण साहित्य घ्यायचं आणि गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन ते अर्पण करायचं. गणपती बाप्पांना तुमच्या मनातली इच्छा मागायची की हे भगवंता, हे परमेश्वरा, मी माझ्या मनातली जी कामना आहे, माझ्यावर जे संकट आलेलं आहे ते पूर्ण व्हावे, माझे संकट निवारण व्हावं, माझ्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी, त्याच्यासाठी मी 120 दिवसापर्यंत 21 वेळेस हा मंत्र पठण करेल, माझ्या कामना नक्कीच पूर्ण करा, असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि ते संपूर्ण वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करून द्यायचे आहे. बघा, हा उपाय जो आहे तो म्हणजे हा जे वस्तू आहेत ते तुम्हाला पहिल्याच दिवशी अर्पण करायच्या, नंतर दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला तुमच्या घरी आपल्या घरच्या गणपती बाप्पांजवळ बसून तुम्हाला हा मंत्र पठण करायचा आहे. आता मंत्र कुठला पठण करायचा, तर ओम विघ्ननाशाय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः. तुम्हाला मंत्र सांगते परत ना, मंगलमूर्ती विघ्नहरा दुवित नाशना कृपा करा, मंगलमूर्ती विघ्नहरा दुवित नाशना कृपा करा, असा हा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र तुम्हाला 21 वेळेस 120 दिवस म्हणायचा आहे आपल्या गणपती बाप्पांजवळ बसून. तुमच्या मनातली कामना 120 दिवस पूर्ण होत नाही तोपर्यंत नक्कीच पूर्ण झालेली असणार, तुमच्या मनातल्या इच्छा नक्कीच पूर्ण झालेल्या असणार. हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे. तर भरपूर जणांना अनुभव आलेला आहे, तुम्हाला सुद्धा येईल. तर तुम्ही ही खूप श्रद्धेने आणि भक्तीने हा आपल्याला उपाय करायचा आहे. तर आणि अजून तुम्हाला आता सांगते, बघा, तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर काय करायचं, 21 आपल्याला हे घ्यायचे आहे, मुगाचे दाणे घ्यायचे आहे, अख्खे मुगाचे दाणे घ्यायचे, उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे. उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला गणपती अथर्वशीर्ष येत असेल तर गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं, नाही तर आपण काय करायचं, ओम गणपते नमः म्हणून ते आपल्याला आपल्या मनातली इच्छा मागायची आहे. गणपती बाप्पांजवळ मनातली इच्छा मागितल्यानंतर जे एक जो मुगाचा दाणा आहे गणपती बाप्पांना अर्पण करायचा, ओम गणपते नमः म्हणायचा. असं 21 वेळेस ते जे डाळ आहे ते आपल्याला अर्पण करून द्यायचे आहे आणि मनातली इच्छा मागायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी जे आहे मुगाचे दाणे ते आपल्याला आपल्या भाजीमध्ये किंवा आपण खिचडी वगैरे करतोय त्याच्यामध्ये टाकून तुम्हाला खायचे आहे प्रसाद म्हणून. चिमण्यांना वगैरे टाकू नका, तो प्रसाद आहे आणि तो प्रसाद तुम्हालाच खायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा सुद्धा करायची आहे. अतिशय प्रभावशाली आहे, याच्याने सुद्धा कामना पूर्ण होतात. आता तुम्हाला त्याच्यातलंच दुसरं सांगणार आहे. बघा, आता संकष्ट चतुर्थी 17 तारखेला शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे. तर आपल्याला काय करायचं, एक ताम्हण घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे, तांदळावर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे, हळदी कुंकू अक्षदा लावायची आहे. नंतर एक आसन घेऊन त्याच्यावर बसून आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर तुम्ही पंचामृतने अभिषेक करू शकतात किंवा दुधाने अभिषेक करू शकतात किंवा पाण्याने सुद्धा करू शकतात. तर अशा प्रकारे आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं, नाही तर ओम गणपते नमः म्हणायचं किंवा ओम गणेशाय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः, ओम शिवसुताय नमः असा सुद्धा तुम्ही मंत्र म्हणून अभिषेक करायचा. तो स्वच्छ पुसून घ्यायचं आणि नंतर गणपती बाप्पांना त्या तांदळाच्या रासवर बसवायचं आहे. हळदी कुंकू लावायचं आहे. कुंकू लावताना कधीही गणपती बाप्पांना ओला कुंकू लावायचा असतो, कोरडा कुंकू लावत नाही. आणि गणपती बाप्पांना लाल कलरच्या जे वस्तू असतात त्या अतिशय प्रिय असतात. तर आपल्याला लाल कलरचं फूल सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. असं केल्याने सुद्धा तुमच्या मनातल्या इच्छा नक्कीच गणेशा पूर्ण करणार. तर हे जे उपाय आहे ते नक्कीच मनाभावेने श्रद्धेने करून बघा, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा गणेशा नक्कीच पूर्ण. आणि बघा, आपल्यावर जर काही संकट असतील, दुःख असतील, त्यांचं निवारण होत नसेल तर गणपती बाप्पांजवळ रोज
बसून आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र कसा म्हणावा तर संध्याकाळच्या टायमाला ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस संकष्ट चतुर्थी दिवशी आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात नकारात्मक शक्ती असेल, भरपूर प्रमाणात कटकट असेल, वादविवाद असतील, घरामध्ये सतत आजारपण येत असेल तर आपल्याला हा मंत्र पठण करायचा आहे. तो कशावर करायचा? एक खोबऱ्याचं तुकडं घ्यायचं आहे, त्याच्यावर कापूरच्या वड्या जाळायच्या आहे. कापूरच्या वड्या जाळत असताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः असा मंत्र म्हणत जायचा. जोपर्यंत त्या कापूरच्या 7 वड्या जळत नाही तोपर्यंत आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. याच्याने काय होईल तर तुमच्या घरातली नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर जाईल, घरातली कटकट निघून जाईल, मुलांचा आजार बरा होईल, मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांचा अखंड आशीर्वाद प्राप्त होईल. असा हा एक अतिशय साधा, सिंपल आणि अतिशय प्रभावशाली असा हा एक उपाय आहे. तो सुद्धा आपल्याला करायचा आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी. आणि नंतर जे खोबऱ्याचा तुकडा आहे तुम्ही निर्माल्यामध्ये दुसऱ्या दिवशी तो टाकून देऊ शकतात. तर हा एक उपाय आहे, हा सुद्धा तुम्हाला करायचा आहे. खूप साधा सिंपल उपाय आहे, नक्कीच करून बघा. कारण की संकष्ट चतुर्थी महिन्यातली पहिली संकष्ट चतुर्थी आलेली आहे आणि सिद्ध इच्छापूर्ती योग आहे. तर आपल्याला हे सगळे उपाय, याच्यातला एकही उपाय तुम्ही केला तरी सुद्धा चालेल, तरी सुद्धा तुमच्या मनातल्या सगळ्या कामना भगवंत गणपती बाप्पा पूर्ण करणार. तर माझा चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ.